नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे विके सर. वॅक्स ऑफ 2.0 मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण सुरू केलेली जी 6वी आहे त्याची सिरीज होती, त्या सिरीज मधलं आज आपण 4थं प्रकरण बघणार आहोत, जे आहे त्याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट बघण्यापूर्वी आपल्याला माहिती हवंय की काय असतं डिझास्टर नेमकं. आता डिझास्टर तर कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुमच्या मुलाने, तुमच्या एखाद्या मित्राने तुम्हाला सांगितलं की तो तुमची जी वार्षिक सहल चाललेली त्या सहलीला तो येणार नाही, हे तुमच्यासाठी डिझास्टर असू शकतं. जर तो तुमचा आवडीचा मित्र असेल, कोणी खास व्यक्ती असतं कुणाच्या जीवनात, ते जर तुम्ही सहलीला जात आहेत, ते येणार नाही असं समजल्यावर तुम्हाला ते एक डिझास्टरच वाटू शकतं. ठीक आहे. जोकापाट अशा प्रकारचे डिझास्टर्स असू शकतात आपल्याला दैनंदिन जीवनात, पण त्यापेक्षाही भयंकर डिझास्टर सुद्धा आपल्या आजूबाजूला घडत असतात, जे म्हणजे जे आपण बघितल्या, म्हणजे आता कुणाला बघायला भेटले, अजूनही भेटले नसतील. काहींच्या जीवनात त्यांनी अनुभव घेतला असेल अशा डिझास्टरचा. तर किंवा काहींनी न्यूज म्हणा, टीव्ही म्हणा, जुन्या काळात झालेले डिझास्टर्स बघितलेले असतील, किंवा काहींनी करंट सिच्युएशन मध्ये होणारे डिझास्टर पण दुसऱ्या शहरात दुसऱ्या कुठेतरी होत आहेत, ते टीव्हीवर बघायला त्यांनी म्हणजे बघितलेले असतील. ठीक आहे. आता पिक्चरमध्ये तुम्हाला पहिली स्लाइड जेव्हा ओपन करताय, तर पहिल्या स्लाइडमध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत की वेगवेगळे प्रकारचे डिझास्टरचे चित्र दाखवलेले. जसं पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला बिल्डिंगला तडे गेलेले दिसत आहेत, बिल्डिंग पडण्याच्या मार्गावर दिसते, जमिनीमध्ये भेगा पडलेल्या दिसत आहेत. तर ह्या प्रकारचं डिझास्टर आपण ऐकलंच असेल, त्याला आपण नाव देतो अर्थक्वेक. काय नाव दिलेलं, काय काय बोलतो आपण त्याला? अर्थक्वेक. ठीक आहे. तर त्या अर्थक्वेक नंतर, अर्थक्वेक जे असतं त्याच्यात तुम्हाला माहिती आहे अर्थक्वेक मध्ये काय होतं. जमिनीमध्ये कंपनी होतात, ज्यामुळे तुमचे जे स्ट्रक्चर्स असतात, जसं तशी तुमची ही बिल्डिंग आहे, तर ही बिल्डिंग पडू शकते तडे जाऊन. ठीक आहे. तर त्याच्यामुळे भरपूर सारे नुकसान आपल्याला माहितीच, काय कशा प्रकारचे नुकसान होतात ते आपण नंतर बघणारच होतो पुढच्या स्लाइडमध्ये. जसं जसं पुढे जाऊ तसं आपण प्रत्येक डिझास्टर वन बाय वन स्टडी करणारच आहोत. त्यानंतर दुसरं जे डिझास्टर तुम्हाला दिसतंय पिक्चरमध्ये, ते आहे तुमचं एखादं वाळवंटासारखं काहीतरी प्रदेश झालेला आहे. म्हणजे मुळात तो वाळवंटाने एक नॉर्मल एरिया होता, पण जिथे पाण्याच्या अभावामुळे वर्ष म्हणजे पाऊस झाला नाही, बरेच वर्ष तिथे पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात झाली. तर त्यामुळे काय होतं, पाण्याचा जो तुटवडा होतो, पाण्याची जी उपलब्धता कमी होते, त्यामुळे काय होतं तिथे स्कार्सिटी ऑफ वॉटर तयार होते. स्कार्सिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा तुटवडा तयार होतो, ज्यामुळे काय होतं कोरडा दुष्काळ पडतो. ठीक आहे. हे एक सुद्धा एक डिझास्टरचं एक्झाम्पल आहे. नंतर कधी कधी हाच पाऊस कमी पडण्याच्या ऐवजी खूप जास्त पडला, इतका पडला की तुमचे पुरं तुमची धरणं भरली, नद्या भरले, नाले भरले, आणि अगदी तुमच्या गल्लीतनं वाहू लागले. म्हणजे तुमचा अख्खी गल्ली नदीच बनली, जवळ काही तलाव तलाव बनून गेला. तुमचा जो पूर्ण शहर होतं ते डबक्यात गेलं, पाण्याच्या डबक्यात गेलं. तर अशा प्रकारची जी अतिवृष्टीमुळे येणारं नुकसान, जे संकट असतं, ते सुद्धा एक डिझास्टरच असतं, ज्याला आपण फ्लड बोलतो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये. नंतर एक तुमचं अजून एक असू शकतं की जंगलामध्ये तुम्ही बघितलं असेल की वनवा, ज्याला बोलतो आपण, म्हणजे फॉरेस्ट फायर ज्याला बोलतो आपण. ठीक आहे. तर ते आग लागू शकते जंगलामध्ये. इव्हन तुमच्या घराला किंवा बिल्डिंगला सुद्धा कुठे बघितलं असेल, किंवा आजूबाजूच्या परिसरातून बघितलं असेल की एखाद्या बिल्डिंगला सिलेंडर स्फोट म्हणा, किंवा काहीतरी शॉक सर्किटमुळे आग लागू शकते. तर हे सुद्धा एक डिझास्टर असतं. नंतर सायक्लोन्स जे असतात तुमचे, वारा सुसाट्याने जोरात वाहू लागतो बघा, तर त्याच्यामध्ये तो बिल त्याच्या रस्त्यात जे काही येईल त्याला उडवत सोबत घेऊन जातो आणि अस्तव्यस्त करून ठेवून देतो पूर्ण जो तो परिसर असतो. तर या प्रकारची जी संकट किंवा कंडिशन असते, तिला आपण सायक्लोन्स वगैरे म्हणतो. तर ही सुद्धा एक काही डिझास्टरचंच एक्झाम्पल आहे. नंतर तुमचे वोल्कॅनोज जे असतात, वोल्कॅनो इरप्शन जे होतं, त्याच्यामधून लावा बाहेर पडतो, मग त्याच्यातनं एक विषारी वायू जे त्या परिसरात प्रदूषण बनवतात. नंतर त्याच्यातनं जो लावा बाहेर पडतो, तो लावा चुकून कधी आपल्या मानवी वस्तींमध्ये घुसला, तर मग एक्झाम्पल म्हणजे इमॅजिन करूच शकतात किती, म्हणजे तो अगदी लोखंड वितळू शकतो, एवढी त्याच्यात उष्णता असते. ठीक आहे. मग साहजिकच आहे, आपल्या अवतीभोवती असणारं सगळं जे आहेत त्याच्या रस्त्यातील ते सगळं वितळत 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 जाळत जाळत तो काय साफ करून देणार आहे. ठीक आहे. तर मग ही सगळी डिझास्टरची इव्हेंट्स, जी म्हणजे डिझास्टर इव्हेंट जे झालेले आहेत, ते त्यांची चित्र दिलेली आहेत तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. तर यावरनं तुम्हाला डिझास्टरची व्याख्या बनवता येणार आहे, डिझास्टरची डेफिनेशन बनवणार आहे की डिझास्टर हा एक सडन इव्हेंट असतो. ठीक आहे. एक सडनली होतो, कुणालाही माहीत नव्हते, पूर्वकल्पना नव्हते, पूर्वसूचना त्याची येत नाही, तो सडनली इरप्ट होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, लार्ज स्केलमध्ये लाईव्ह, प्रॉपर्टी आणि सोशल ऍस्पेक्ट्स जे असतात नेशन्सचे किंवा सोसायटीचे, त्याला काय म्हणतात, त्याला डॅमेज पोहोचवतात. आता बघा, डिझास्टर, आता अर्थक्वेक झाला, बिल्डिंगचं कोसळते, त्या बिल्डिंगमध्ये जेवढे पण सारे लोक होते, तर त्याच्यात भरपूर सारे लोक, प्राणी वगैरे, जे कुत्रे वगैरे, मांजरे वगैरे, ते मरू शकतात.
ठीक आहे. प्रॉपर्टीज सांगितलं, बिल्डिंग पडू शकते आणि सोशल ऍस्पेक्ट मध्ये सुद्धा चेंज म्हणजे डॅमेज बघायला मिळतो. म्हणजे साहजिकच बिल्डिंग पडली रस्त्यावर तर रस्ता ब्लॉक होऊ शकतो, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. तर मग डिझास्टरची डेफिनेशन अशी सांगता येणार आहे की अ सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, property and social aspect of a nation or society is called as a disaster. So keep this definition in our mind, so we can write it in our note. ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा जुलै 2000, आपण सिक्वेन्स मध्ये बघूया. आता मी जुलै हे लेटेस्ट आले, मी जून जातो. 2005 मध्ये काय झालं होतं की मुंबईमध्ये ना खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. आणि मुंबई माहिती तुम्हाला, चारही बाजूने बिल्डिंगच बिल्डिंग आहेत. जिथे मिळेल तिथे, जिकडे नजर पडेल तिथे लोकवस्ती आहे, जिकडे मी नजर जाईल तिकडे बिल्डिंग आहे. तर त्यामुळे काय होतं की तिथे झालेल्या अतिवृष्टीमुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. तर जुलै 2005 मधील गोष्ट ही, त्यावेळेस खूप सारे लोकांचं काय होतं, तिथल्या त्या हेवी रेन्समुळे काय तर अक्षरशः जीव गमवावा लागला होता. बरेच लोक जी नोकरीसाठी बाहेर पडलेली होती, ती जेव्हा नोकरीवरनं परतत होती तर रस्त्यामध्ये ब्लॉकेज झाल्यामुळे, पाणी साचल्यामुळे ती रस्त्यावर अडकून अक्षरशः त्यांच्या गाडीमध्ये बसून त्यांचा जीव गेला होता. इव्हन अशी सुद्धा उदाहरणं आहेत की ज्यांची खालची बॉडी जी असते, कमरेपासून खाली गाडीमध्ये बसून राहण्यामुळे आणि तिथे गाडीमध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांच्या कमरेपासूनची जी खालची बॉडी होती ती पूर्णपणे पॅरालाइज झाली होती. ठीक आहे. अशी सुद्धा उदाहरणे अजून अजून म्हणजे त्यावेळेचे त्यांच्यासोबत, ज्यांच्यासोबत असे जे इव्हेंट झाले ते सडन शॉक्स ज्यांना मिळाले होते, तर त्यावेळेसचे जे तिथले ज्यांच्यासोबत ज्या घडलेल्या घटना होत्या ते लोक तुम्हाला आजही बघायला मिळतील. ठीक आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये कधी व्हिजिट केलात तर. ठीक आहे. नंतर 1993 सुद्धा एक अर्थक्वेक झाला होता लातूर डिस्ट्रिक्टमध्ये. खिल्लारी म्हणून एक गाव आहे. तर त्या गावात 1993 मध्ये खूप खूप मोठा अर्थक्वेक झाला होता की ज्याच्यामुळे खूप लोकांचा तिथे जीव गेला होता. ठीक आहे. आता बघा 4.2 ची फिगर आहे तुमची इकडे दिलेली. तरी एक एक्झाम्पल दिलेलं, म्हणजे बघा ते जे तुमचं घर आहे ते अक्षरशः पूर्णपणे पडून कोसळून गेलेलं आहे. इकड समोर जे असलेलं घर आहे ते सुद्धा पूर्णपणे कोसळलेलं आहे. तर हे खिल्लारी गावातील घटना आहे, लातूर जिल्ह्याची येथे. त्यानंतर 2014 मध्ये पुणे, आपलं जे पुणे आहे तिथे एक तालुका आहे आंबेगाव. त्या आंबेगाव तालुक्यात एक गाव आहे माळीन. तर त्या माळीन गावात लोक अक्षरशः पहाटेच्या सुमारास गाढ साखर झोपेत होती आणि त्यावेळेला अतिवृष्टीमुळे मागे असलेला जो डोंगर होता, तर त्या डोंगरामध्ये काय झालं, लँडस्लाईड झालं. आणि ते लँडस्लाईड इतक्या काही मिनिटमध्ये किंवा सेकंडमध्ये झालं की अक्षरशः लोकांना पळायला देखील वेळ मिळाला नाही. आणि बरीच लोक त्या लँडस्लाईडच्या मालवा जो असतो त्याचा त्याचे जे पूर्ण थर असतो त्या थराखाली दाबली गेली आणि बऱ्याच लोकांनी आपली जीव गमावली. बऱ्याच लोक म्हणजे संपत्तीचं नुकसान तर झालंच हो, पण त्यांची प्राणी, त्यांचे जे काही काही लोक देखील त्याच्या खाली गाडली गेली होती. आणि नंतर अजून एक एक्झाम्पल होतं 2015 मध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा एक फ्लड आला होता की ज्याच्यामुळे भरपूर साऱ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर या प्रकारची बरीच उदाहरणे आपल्याला घेता येतील. असंख्य उदाहरणे आहेत आपल्याकडे. भारतामध्ये दरवर्षी अशा घटना घडत असतात. अगदी दरवर्षी काय, दर महिन्याला म्हणा, अशा मोठ्या मोठ्या ज्या डिझास्टरियस घटना असतात त्या भारतामध्ये होत असतात. असंख्य तुम्ही आता जरी गुगलवर गेलात, सर्च केलात की इतक्या साऱ्या घटना मिळतील, इतक्या साऱ्या तुम्हाला दुर्घटना बघायला मिळतील. आणि तुम्हाला त्याच्यावर जर केस स्टडी लिहायचं झालं तर अक्षरशः तुम्हाला वेळ कमी पडेल की मोठ्या मोठ्या घटना भारतामध्ये होत असतात. अगदी भारतातच नाही तर पूर्ण देशभर, पूर्ण जगात हे गोष्टी चालत असतात. ठीक आहे. तर ही काही उदाहरणे तुमच्या पुस्तकात दिली होती मी, जी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेली आहेत. ठीक आहे. आता हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स अकर्स. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की खालील दिलेले 7 पॉईंट्स आहेत तर ते का होतात, हे जर तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगा. आता जसं मी पहिलं उदाहरण घेतलं, फ्लड्स ड्यू टू हेवी रेन. आता हे काय होतं, ऑब्व्हियसली फ्लड्स काय येतात, हेवी रेन्समुळे. आता काय नुसतं हेवी रेन्स कारण असतं का, नाही. म्हणजे जर आता तुम्ही मोकळा एरिया घेतला, ठीक आहे, डोंगराच्या एरियात, तर तिथं फ्लड्स तर खूप मोठ्या हेवी रेन तर तिथे पण होतो, पण तिथे पाणी खाली वाहून येतं. ठीक आहे. पण मग तिथे फ्लड्स येतात का, येतात तिथे फ्लड्स, पण तिथे लोकवस्ती असते. तर फ्लड्सचा जो प्रॉब्लेम आहे हा म्हणजे हेवी रेन्समुळे येतच असतो, पण त्याला तितक्याच प्रमाणात मानव देखील कारणीभूत असतो. आपण काय करतो, घरं बांधतो. आपली घरं कशी असते, थोडी म्हणजे कम्पॅरेटिव्ह रेंज, म्हणजे नॅचरल पॉवरच्या कम्पॅरिझन मध्ये बघितलं तर आपली शक्ती कशी आहे, कमीच आहे. ठीक आहे. मग आपण कितीही पक्की घरी जरी बांधली तर मग जर आणि फ्लड आला, पूर आला, तर आपण त्याला रेजिस्ट करू एवढी ताकद आपल्यामध्ये आहे का अजून सुद्धा. जरी आपल्याकडे खूप सारी टेक्नॉलॉजी आली असली, पण एक सर्टन अमाऊंट पर्यंतच आपण त्याला रेजिस्ट करू शकतो. आफ्टर दॅट वी कांट फेस दी नॅचरल डिझास्टर्स. ओके. आपण फक्त पळ काढू शकतो.
आपण त्याच्यावर पूर्णपणे सोल्युशन मिळवू शकत नाही. हेवी रेन्स पडणं आपल्या हातात आहे का? नाही. नॅचरल गोष्ट आहे. ठीक आहे. तर मग जे नॅचरल जेव्हा हेवी रेन्स होतो तर त्याच्यात काय होतं, शहरं जे असतात त्यांच्यामध्ये आपण कसे गटारी नाले वगैरे बांधलेले असतात, तर त्याच्यामध्ये आपण नको तो कचरा, वेस्ट प्रोडक्ट, वेस्ट मटेरियल टाकून दिलेलं असतं, ज्याच्यामुळे काय होतं तिथे त्या तुंबून जातात त्या गटारी, आणि तेच मग नंतर पाणी तुंबून तुंबून आपल्या घरांमध्ये घुसतं. घरांमधून मग फ्लड सिच्युएशन तयार होते. नंतर अर्थक्वेक, लाइटनिंग आणि व्होल्कॅनिक इरप्शन्स हे तिघं जे आहेत उदाहरणे, ही नॅचरल डिझास्टरचे. अर्थक्वेक होतो का आपल्या हातात आहे का? नाही. फक्त एक डॅमवाला जो अर्थक्वेक आहे, डॅम जे मोठे मोठे डॅम बांधलेले असतात त्याच्यामुळे सुद्धा अर्थक्वेक येऊ शकतो त्या परिसरात आजूबाजूच्या. तर ते तेवढं आपल्या हातात आहे. बाकीचे ज्या नॅचरल अर्थक्वेक आहे ते आपल्या हातात नाहीये. लाइटनिंग जे होतात तुमच्या, त्या पण आपल्या हातात नाहीये. व्होल्कॅनिक इरप्शन होतं, ऑब्व्हियसली नॉट इन आवर हँड. सो हे तिघं उदाहरणे तुमचे काही नॅचरल डिझास्टरचे. नंतर फॉरेस्ट फायर जे असणार आहे, हे फॉरेस्ट फायर सुद्धा नॅचरलच आहे. एखादी जे सुकलेलं झाड असतं, जेव्हा खूप मोठ्याने खूप जोरात वारा तिथे वाहत असतो, त्या वाऱ्यामुळे त्या झाडांमध्ये घर्षण होऊन तिथे आग लागण्याची शक्यता असते. याच्यात आपण फक्त त्याच्यात काय करू शकतो, प्रिकॉशन म्हणून आपण जाऊन ते विझवू शकतो. बाकी त्याच्यात आपण प्रिकॉशन्स घेण्यासारखं आपल्या हातात काहीच नाही, कारण की ती देखील नॅचरल डिझास्टर आहे. ठीक आहे. हा, काही काही मानव चुकीमुळे होतं. जसं एखाद्या माणसाने तिथे जाऊन एखादा कॅम्पेनला गेलं, एखादी ग्रुप कॅम्पेनसाठी गेला आणि कॅम्पेनसाठी त्यांनी जी ज्वलनशील पदार्थ तिथे सोडून दिली आणि काही दिवसानंतर त्या ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतला, तर हे आपल्या हातात आहे. याच्यामुळे जे फॉरेस्ट फायर होणार आहे ते आपल्या हातात, आपल्या चुकीमुळे होणार आहे. ठीक आहे. नंतर इन्क्रीज्ड रिस्क ड्यू टू हेवी, सो हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन लिमिटेड एरिया. हे का होतं? हे बघा, याच्यामध्ये काय होतं की एखादा एरिया, जसं आपण एक्झाम्पल घेतो मुंबईचं. मुंबईमध्ये आपण बघितलं 2005चा जो फ्लड होता, याचं मध्ये काय झालं, हे हाय डेन्सिटी पॉप्युलेशनमुळेच झालेलं घटना आहे. बरोबर आहे की नाही? आता कंपॅरिझन जे तुम्ही तुमचं जे दुसऱ्या डिस्ट्रिक्ट बघितलं, इगतपुरी घ्या तुम्ही, कंपॅरिझन इगतपुरीशी करा. तर इगतपुरी मध्ये जो पाऊस पडतो आणि मुंबईमध्ये जो पाऊस पडतो, यांच्याचं कंपॅरिझन केलं तर ऑब्व्हियसली इगतपुरीमध्ये खूप जास्त पाऊस पडतो. पण इगतपुरीमध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी कशी कमी असते, आणि त्या कमी असल्या कारणाने काय होतं, तिथे अशी सिच्युएशन बघायला मिळत नाही. पण मुंबईमध्ये काय होतं, हाय पॉप्युलेशन डेन्सिटी असल्यामुळे लोकांना राहण्यासाठी जागा कमी पडते, आणि त्यामुळे लोक मिळेल त्या तिथे घरं बांधतात आणि अगदी उंच उंच इमारती बांधतात. आणि या अशा उंच उंच बांधलेल्या इमारतींमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तर पाणी साचतं, आणि तेच साचलेलं पाणी नंतर फ्लडच्या स्वरूपात बनतं, आणि फ्लडमुळे मग नंतर खूप सारे प्रॉब्लेम्स बघायला भेटतात, जे डिझास्टर म्हणून आपण ओळखतो. ठीक आहे. नंतर रॅम्पट आणि इरेग्युलर कन्स्ट्रक्शन जे होतात. आता रॅम्पट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शनमुळे काय होतं, आता सपोज मी एखादा मोठा डॅम बांधला, बांधच चालू आहे, एकावर 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 एकावर, मग काय होणार आहे, जर मी एकच नदीवर जर 10 डॅम बांधून ठेवले एका लाईनीत, तर खालीपर्यंत पाणी जेवपर्यंत खाली, म्हणजे खालच्या 10वा जो डॅम असणार आहे माझ्या खालच्या त्याच्या उताराला, नदीच्या उताराला शेवटचा जो 10वा डॅम असणार आहे, तिथे पाणी पोचसपर्यंत वर वर पाणी आटून 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 वापरून 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 संपून गेलेलं असणार आहे. म्हणजेच खालच्या एरियात जी लोक राहतील नदीच्या तळाला, जी आता समजा माझी ही नदी आहे, आता ह्या डोंगरावरनं माझी नदी येते. ठीक आहे. तर डोंगरावरनं, एक मिनिट हा, आता माझे हा डोंगर आहे, आता ह्या डोंगरावरनं हा डोंगर आहे, हा डोंगर आहे, असं कुठेतरी एक डोंगर आहे, आणि या डोंगरावरनं एक नदी अशी, इथून एक नदी अशी वाहत 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 येते, आणि मी या वाहत वाहत येणाऱ्या नदीवर मी इथे एक बांधला, इथे 2 बांधला, इथे 3 बांधला, इथे 4, आणि इथे 5, असे 5 डॅम बांधले. आणि जेव्हा ही नदी पावसाळ्यात पाऊस पडून पडून इथे जेव्हा पाणी येणार आहे, नदीतलं पाणी जेव्हा असं वाहत वाहत खाली येणार आहे, तर पहिले काय येणार आहे, हा डॅम जो बांधलाय इथे पहिला हा एरिया कव्हर होणार आहे, इथलं पाणी भरणार आहे, नंतर दुसरा एरिया तिथे पाणी भरणार आहे, नंतर तिसरा एरिया, असे पूर्ण एरिया कव्हर होत 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 हे पाणी शेवटपर्यंत येत येत ते उरणार देखील नाही, आणि त्यावेळेला काय होणार आहे, पाणी संपून जाईल 5व्या आहे. आणि मग या आजूबाजूच्या नजीकच्या एरियातली जी लोकवस्ती असणार आहे यांना पाणी उपलब्ध होणार नाही उन्हाळ्याच्या दिवसात, आणि मग जेव्हा यांना पाणी उपलब्ध होणार नाही, यांच्याकडे कोण आहे, यांच्याकडे वॉटर स्कार्सिटी डेव्हलप होणार आहे, म्हणजे ते पण एक डिझास्टर झालं की नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचे इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स किंवा रॅम्पट कन्स्ट्रक्शन्समुळे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतात. नंतर इकोलॉजिकल इम्बॅलेन्सेस. इकोलॉजिकल इम्बॅलेन्सेसमध्ये आपण आता बघा, बेसुमार शिकार करत सुटतो प्राण्यांची. तर एखादा सपोज टायगर आहे एखाद्या एरियात, त्यांचा स्पेशालिटी काय आहे, टायगर इकोलॉजिकल बॅलन्स करणारा सगळ्यात मोठा स्पेसिस आहे तो कोणी, टायगर आहे. आणि तो टायगर जर संपवला तर तिथं पूर्ण जी इकोलॉजिकल सिस्टम आहे ती काय होणार आहे, कोलॅप्स होणार आहे. आपण बघितलं ना, इकोलॉजिकल सिस्टम मध्ये जी चेन असते, फूड चेन असते, तीच कोलॅप्स होणार आहे.
ठीक आहे, म्हणजेच हा इकोलॉजिकल इम्बॅलन्स झाला. नंतर काही ह्युमन मेड मॅन मेड सुद्धा डिझास्टर्स आहेत, जसे टेररिझम, रायट्स, क्राईम्स दॅट रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, असॉल्ट्स, फायर अँड ऍक्सिडेंट्स. बघितलेले खूप सारे उदाहरण आहेत भारताला बघायला मिळाले टेररिझमचे, की कशा प्रकारे बॉम्ब ब्लास्ट झालेले, हायजॅक झाले आहेत मोठ्या प्रमाणात विमानांमध्ये, शाळेमध्ये हायजॅक झालेले आहेत, फायर्स लागलेले, ऍक्सिडेंट झालेले आहेत. हे सगळं टेररिझम, रायट्स, क्राईम्समुळे आपण खूप मोठ्या प्रमाणात बघितलेली भारताने उदाहरणे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही ही खालील उदाहरणं देऊ शकता की कशा प्रकारे डिझास्टर्स आणि काय येतात. ठीक आहे, नंतर डिझास्टर जे असतात त्याचे दोन प्रकार पडतात. एक असतो मॅनमेड डिझास्टर आणि दुसरा असतो नॅचरल डिझास्टर. आता यातली जी उदाहरणं आहेत आपण सगळी बघणार आहोत, पण पूर्वी नॅचरल डिझास्टर आपण या प्रकरणात पूर्ण अभ्यासणार आहोत. पण मॅनमेड डिझास्टर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. ज्यात पहिलं आहे फायर. फायर म्हणजेच माणसाच्या चुकीमुळे फायर कुठेही लागू शकते, आग कुठेही लागू शकते, जसं की सिलेंडर ब्लास्ट होतात, त्यामध्ये मोस्टली चुका माणसांच्या असतात. आपण टाइम टू टाइम जे आपले गॅस सिलेंडर टाकी असते तिचं मेंटेनन्स करत नाही, किंवा बऱ्याच वेळा काय चुकी होते की सिलेंडर गॅस रात्री जो तुमचा रेग्युलेटर असतो तो खाली स्विच ऑफ करायचं विसरून जातो आणि झोपून जातो, आणि अशा वेळेस मग नको त्या गोष्टी होतात. एखाद्या वेळेस कच्ची खराब मटेरियलची वायर वापरली सिलेंडर पाईपमध्ये, तर ती उंदरी वगैरे याच्याकडनं करतडून त्यांच्यामध्ये लिकेज होऊ शकतं आणि आग लागू शकते. तर अशी भरपूर सारी उदाहरणं आपल्याला मॅनमेड फायर डिझास्टर, मॅनमेड डिझास्टर जे फायर त्यामध्ये देऊ शकतो, कशा प्रकारे आग लागतात. खूप सारे त्याच्यामध्ये उदाहरणं आहेत, कारणं आहेत. ठीक आहे, नंतर लिकेज ऑफ केमिकल गॅसेस, जे फॅक्टरीजमध्ये ज्या केमिकल गॅसेस असतात त्याच्यात लिकेज होऊन तुमच्या मोठ्या प्रमाणात डिझास्टर होऊ शकतो. जसं की आपलं एक्झाम्पल तुम्ही जे भोपाळ ट्रॅजेडी, गॅस ट्रॅजेडी, त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतात. ठीक आहे, नंतर बॉम्ब एक्सप्लोजन, खूप सारी उदाहरणं भारताने पाहिलेली, जसं मुंबईचाच बॉम्ब जो बॉम्ब ब्लास्ट आहेत मुंबईचे, नंतर पुण्याचे जर्मन बेकरी वगैरे, त्यांची जी उदाहरणं आहेत ती भरपूर सारी उदाहरणं आपण बॉम्बे ब्लास्टचे, नंतर पुलवामा अटॅक वगैरे अशी जी बॉम्ब एक्सप्लोजनमध्ये, नंतर कोलॅप्स ऑफ बिल्डिंगांचं कोलॅप्स होणं. एक तर मग ते जुन्या बिल्डिंग्स असतील आणि त्याच्यामध्ये आपण टाइम टू टाइम जर मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी केल्याने लोकांना जर बिल्डिंगची लाईफ संपलेली आहे आणि तरी सुद्धा लोक तिथे वास्तव्य करत असेल तर, किंवा आजूबाजूला जी गरजेची जी आपल्याला गरजेची जी काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही, तर बिल्डिंग कोलॅप्स होऊन काय होऊ शकतं, मानवहानी, वित्तहानी, जीवितहानी होऊ शकते. ठीक आहे, वॉर सिच्युएशन जे असते, वॉर्स ज्या दोन देशांमध्ये वॉर्स होतात तेव्हा त्या दोन देशांमध्ये डिझास्टर टाईप सिच्युएशन क्रिएट होते. जसं की आता जर भारत आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा युद्ध होतं तर नुसतं भारत त्या बॉर्डरवरच इफेक्ट होतो काय, नाही तर सगळ्या पूर्ण देशावर इफेक्ट होतो. कारण की भारतातलं भरपूर सारं जे युद्ध पॉप्युलेशन असतं ते मग नंतर युद्धासाठी पाठवलं जातं. युद्धात जी साधने असतात, संपत्ती असते, ती सुद्धा युद्धामध्ये लावली जातात. त्यामुळे काय होतं, जिथे निधी पोचायला पाहिजे त्याच्या ज्या महत्वाच्या गोष्टींसाठी तिथे काय तर स्कार्सिटी डेव्हलप होते, तिथं कमी तरता येते. त्यामुळे ती पण एक डिझास्टर टाईप सिच्युएशन होऊ शकते. फॉरेस्ट फायर, जे ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे मी अगोदरच चित्रामध्येच एक्सप्लेन केलं की ह्युमन ऍक्टिव्हिटीजमुळे जे फॉरेस्ट फायर लागतात. जसं की तुम्ही कॅम्पेनला गेला होता, तिथे त्याच्यात काय तुमच्याकडनं एखादी पेट्रोलची बॉटल होती, तिथे राहून गेली, नंतर उन्हामुळे तिच्यात आग लागली आणि तिथून झाडं पेटल्याला लागली, सुरुवात झाली, आणि त्याच्यामुळे जे फायर लागले ते फॉरेस्ट फायरमध्ये एक्झाम्पल येतात. ठीक आहे, तर ही जी सगळी एक्झाम्पल बघितली ही सगळी मॅनमेड डिझास्टरची. आता नॅचरल डिझास्टर्स जी बघायची, ज्यात आपलं अर्थक्वेक येतं, स्टॉर्म्स येतात, फ्लड्स येतात आणि सुनामी येतात, हे आपण पुढील जे स्लाइड्स असणार आहेत किंवा पुढचे जे लेक्चर आपण घेणार आहोत त्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण येथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण उर्वरित जो टॉपिक असणार आहे ते कव्हर करूयात. तोपर्यंत शिकत राहा, अभ्यास करत राहा.